वाल्मिकवर 302 आणि मकोका लावलाय का, आम्हाला शंका आहे असं म्हटलंय जरांगे पाटलांनी। विष्णू साठेनं बड्या नेत्याला फोन केल्याचा संशय आहे असं जरांगे पाटलांनी म्हटलंय। धनंजय मुंडेंचे मोबाईल जप्त करा अशी मागणी जरांगे पाटलांची आहे। साठेच्या मोबाईलमध्ये सर्व पुरावे आहेत, मोबाईल जाणीवपूर्वक लपवलाय असा आरोपही धनंजय देशमुख यांनी केलेला आहे। तो 302 मध्ये आलाय का ही शंका आहे मला। आणखी तो करमाड्या 302 मध्ये आलाय का, मोक्यात आलाय का, 120 ब मध्ये तो आलाय का, बडा नेता कोण आहे आम्हाला कळून द्या ना। ते कोणाचा बी चाट आहे, त्यांनी बड्या नेत्याला फोन केलेला असं संशय आहे। मग धनंजय मुंडेलाच केला का, शंका येते आम्हाला, संशय आहे आम्हाला। त्यालाच केलेत का काय, त्याचा शिडीआर घेतलेत का, धनंजय मुंडेचे मोबाईल सगळे जप्त केलेत का। मोबाईल हरवायचं काही कारणच नाही। मोबाईल हा जाणीवपूर्वक लपवलेला आहे आणि त्या मोबाईलमध्ये सर्व डेटा आहे, जेणेकरून हे सगळे आरोपी त्यांचे फोन कॉल, व्हिडिओ कॉल आणि सर्व ह्याच्यातले जे पुरावे आहेत ते त्या मोबाईलमध्ये आहेत। मोबाईल महत्त्वाचा आहे, नुसता त्या मोबाईल हरवल्याचा किंवा त्यांनी नष्ट केल्याचा म्हणजे त्याच्यावर गुन्हा नोंद होऊन महत्त्वाचं नाही। त्याच्यातले सगळे पुरावे बाहेर आले पाहिजेत, तर तपासात गती येईल आणि सगळे हे आरोपी आहेत यांच्या अजून खोलापर्यंत जायला सोपं।